विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थूल अर्थशास्त्रातील काही संकल्पनांचा विचार या ठिकाणी आपण करत आहोत. यामध्ये स्थूल अर्थशास्त्रातील आज आपण आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास म्हणजे काय या संबंधीच्या संकल्पनांचा अभ्यास मी प्राध्यापक शरद शेटे 11वी अर्थशास्त्र विषयामधील स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पनामधील आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास या संकल्पनांचा अभ्यास आपणासमोर देवगड कॉलेज देवगडमधून करीत आहे. अर्थशास्त्राच्या अनेक शाखा आहेत आणि यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र या शाखांच्या बरोबरच श्रमाचे अर्थशास्त्र, शेती अर्थशास्त्र, पैशाचे अर्थशास्त्र, सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र आणि आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचे स्वतंत्रपणे एक शाखा आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येत असते. विशेषतः मराठीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वृद्धी आणि विकास यामध्ये आपण फारसा फरक करीत नाही. परंतु अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याला एक वेगळा अर्थ आहे आणि म्हणून आज आपण आर्थिक वृद्धी म्हणजे काय, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ असे आपण म्हणतोय. ग्रोथ म्हणजे वाढ किंवा त्यालाच आपण वृद्धी असे म्हटलेलं आहे. आणि म्हणून ही जी संकल्पना आहे, आर्थिक वृद्धीची ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना संख्यात्मक दृष्टिकोन आपल्याला दाखवते. म्हणजे विकास आणि वृद्धी याच्या फरकाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी वृद्धी ही नेहमी संख्यात्मक वाढ दर्शवते आणि म्हणून या ठिकाणी आर्थिक वृद्धीची व्याख्या जर आपल्याला करायचा आपण प्रयत्न केला तर या ठिकाणी असं आपण म्हणू शकतो की आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळामध्ये देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. याचा अर्थ असा आहे की ही जी संकल्पना आहे, ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया दीर्घकाळपर्यंत चालत राहते आणि विशेषतः देशाच्या वास्तव उत्पन्नातील संख्यात्मक वाढ दर्शवते. आणि म्हणून आपण या ठिकाणी आर्थिक वृद्धी ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना प्राधान्याने विकसित देशामध्ये चालत राहते. कारण विकसित देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जे आहे किंवा देशांतर्गत स्वरूपाचे जे काही वास्तव उत्पन्न आहे, हे उत्पन्न नेहमीच वाढत राहत असते आणि म्हणून आर्थिक वृद्धी ही संकल्पना आर्थिक विकासापेक्षा मात्र संकुचित स्वरूपाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी काही चित्रांच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येईल. या ठिकाणी ही जी काही बाणांची दिशा आहे, ही सतत वाढत्या स्वरूपाची आहे. मग ते शेती क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, देशाच्या अर्थव्यवस्थेमधील जे बदल असतात, हे बदल सातत्याने वाढते स्वरूप आपल्याला दाखवत असते. इथे सुद्धा आपण दुसऱ्या चित्राच्या माध्यमामधून या ठिकाणी आर्थिक वृद्धीची संकल्पना स्पष्ट केलेली आहे की अनेक क्षेत्र यामध्ये आपण दाखवलेले आहेत आणि विशेषतः या ठिकाणी विकसित देशामध्ये अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, यासारख्या विकसित देशामध्ये आर्थिक वृद्धीची प्रक्रिया ही सतत चालू झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी इकॉनॉमिक ग्रोथ जो आहे, हा इकॉनॉमिक ग्रोथ संख्यात्मक स्वरूपाने आपल्याला व्यक्त करता येत असतो. ही जी वाढ आहे, ही वाढ संख्यात्मक स्वरूपाची आहे. म्हणजेच काय, तर उत्पादनामध्ये किती टक्के वाढ झाली, उत्पन्नामध्ये किती टक्के वाढ झाली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किती टक्के वाढ झाली, हे संख्यात्मक दृष्टिकोन आर्थिक वृद्धीने आपल्याला व्यक्त करता येत असतो. दुसरी संकल्पना आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाची म्हणजेच आर्थिक विकास, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असे म्हणतो. आणि
आर्थिक वृद्धीपेक्षा ही संकल्पना मात्र वेगळी आहे. कारण काय? तर या आर्थिक विकासाच्या संकल्पनेमध्ये याचं स्वरूप जे आहे ते अतिशय व्यापक स्वरूप आहे आणि गुणात्मक दृष्टिकोन स्पष्ट करणारी ही संकल्पना आहे. म्हणजे संख्यात्मक दृष्टिकोनामध्ये केवळ आकडेवारीचा विचार या ठिकाणी केला जात असतो, तर सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न या आर्थिक विकासाच्या संकल्पनेमध्ये केला जात आहे आणि म्हणून आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक वृद्धीपेक्षा व्यापक आणि गुणात्मक स्वरूपाची आहे. त्याचबरोबर आर्थिक विकास ही संकल्पना विकसनशील आणि अविकसित देशामध्ये सातत्याने सुरू असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून आपण याची एक व्याख्या अशी करू शकतो, की आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांच्या मध्ये गुणात्मक बदल घडवून आणते. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल, की यामध्ये देशातील सर्व पातळीवरील गुणात्मक बदल करण्याचा प्रयत्न आर्थिक विकासामध्ये केलेला आहे आणि म्हणून मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक घटकामध्ये गुणात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आर्थिक विकासामध्ये केला जात असतो. उदाहरण या ठिकाणी आपण दिलेलं आहे बघा, की शिक्षण आणि आरोग्य. तुम्ही या दृष्टीने विचार करा, की शिक्षणाची ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सतत चालणारी स्वरूपाची प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत चालणारा आर्थिक विकास जो आहे, तो आर्थिक विकास व्यक्ती-व्यक्तीमध्ये, समाजा-समाजामध्ये, देशा-देशामध्ये गुणात्मक बदल घडवून आणतो. ही स्थिती आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, की आर्थिक विकास ही व्यापक स्वरूपाची आणि गुणात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. आणि म्हणून तुम्हाला अधिक याची माहिती होणे, याचं अधिक स्पष्टीकरण तुम्हाला ज्ञात होणे, यासाठी आपण हे एक चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे, की इथे तुम्ही बघू शकताय, विकासाची प्रक्रिया कशी सतत चालत राहत असते. औद्योगिक क्षेत्र आहे, पवनचक्की इथे आपण दाखवलेलं आहे, म्हणजे ऊर्जा क्षेत्राचा विचार या ठिकाणी आपण केलेला आहे. बांधकाम क्षेत्राचा विचार या ठिकाणी आपण केलेला आहे. थोडक्यात सर्वांगीण गुणात्मक बदल घडवून आणण्याचं काम आर्थिक विकासाची संकल्पना करत आहे. आता या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? आणि तो फरक या ठिकाणी दाखवण्यासाठी आपण काय केलेलं आहे? आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे 2 भागामध्ये दाखवलेलं आहे. सर्वप्रथम आपण आर्थिक वृद्धीचे काही भाग बघूया. आणखी नंतर आर्थिक विकासाकडे जाऊन सर्वात शेवटी आपण दोन्हींची तुलना करू. एक त्यामध्ये आहे, की आर्थिक वृद्धी ही देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ दर्शवते. दुसरा यामधला वैशिष्ट्य आपण सांगता येईल, की ही संकल्पना संकुचित आहे आणि संख्यात्मक आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल, की आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे आणि ही एकांगी स्वरूपाची संकल्पना आहे आणि आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाद्वारे आर्थिक वृद्धी ही मोजली जात असते. म्हणजे आपल्या लक्षात आलेलं असेल, की विकसित देशाचे राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न सातत्याने वाढत राहत असते आणि म्हणून आपण म्हणतोय, की विकसित देशामध्ये आर्थिक वृद्धीची संकल्पना ही सतत चालत राहत असते. दुसरी बाजू आपण बघूया, की आर्थिक विकास, की ज्याला आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असे म्हणतो. यामध्ये आर्थिक घटकामध्ये परिवर्तनशील बदल, की जे लोकांच्या कल्याणामध्ये वाढ करतात, याला आपण आर्थिक विकास असे म्हणतो. आणि म्हणून ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना व्यापक आणि गुणात्मक स्वरूपाची आहे. कारण यामध्ये संख्यात्मक वाढीचा विचार न करता गुणात्मक वाढीचा विचार या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. आर्थिक वृद्धी विकासाशिवाय शक्य आहे
परंतु आर्थिक विकास करत असताना आर्थिक वृद्धीचा विचार हा करावाच लागतो आणि म्हणून आर्थिक विकास ही संकल्पना सर्वसमावेशक स्वरूपाची संकल्पना आहे. आणि आणखी एक या ठिकाणी जसे इथे आपण आर्थिक वृद्धीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाचा विचार केला, आर्थिक विकासामध्ये मात्र कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता आणि जीवनमानाचा दर्जा हा वाढलेला आहे की कमी झालेला आहे, या माध्यमातून आर्थिक विकासाचे मोजमाप आपल्याला करता येते. आता तुमच्या समोर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ही दोन भागामध्ये कशी आपल्याला स्पष्ट करता येते, म्हणजे फरक स्पष्ट करा असा जर प्रश्न आला तर तो प्रश्न या स्वरूपाचा तुम्ही मांडला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी बघा, जेव्हा आपण आर्थिक वृद्धीमध्ये आर्थिक वृद्धीची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. तर आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल ज्या लोकांच्या कल्याणामध्ये वाढ करतात त्याला आपण आर्थिक विकास असे म्हणतो. आर्थिक वृद्धी ही संकल्पना संकुचित आणखी संख्यात्मक स्वरूपाची आहे, तर आर्थिक विकास ही संकल्पना व्यापक आणि गुणात्मक स्वरूपाची आहे. आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे, परंतु आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. म्हणजे आर्थिक विकासामध्ये एका बाजूला आर्थिक विकास होतोय तर दुसऱ्या बाजूला आर्थिक वृद्धी सुद्धा आपल्याला विचारात घ्यावी लागते. आणि म्हणून आर्थिक वृद्धी ही एकांगी स्वरूपाची संकल्पना आहे, तर आर्थिक विकास ही सर्वसमावेशक स्वरूपाची संकल्पना आहे. आर्थिक वृद्धीचे मोजमाप राष्ट्रीय उत्पन्न आणखी दरडोई उत्पन्नाच्या वाढीने निश्चित करता येत असते, तर आर्थिक विकासाचे मोजमाप कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता आणि जीवनमानाच्या दर्जांच्या वाढीने मोजली जात असते. तर अशा पद्धतीने आर्थिक वृद्धी ही विकसित देशामध्ये चालते, आर्थिक विकास हा विकसनशील आणि अविकसित देशामध्ये चालत राहत असतो. आणि म्हणून दोन्ही संकल्पना सतत चालणाऱ्या स्वरूपाच्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपण अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाचा या ठिकाणी आपण पूर्णपणे विचार करतोय. त्यामुळे संख्यात्मक विचार करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पना काय आहेत आणि स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना काय आहेत याचा विचार करत असताना आपण सर्वप्रथम या ठिकाणी शास्त्र म्हणजे काय आणि अर्थशास्त्राच्या व्याख्या यांचाही विचार या ठिकाणी आपण केलेला आहे.